नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज आहे वटपौर्णिमा आणि तुम्हा सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि फेवरेट सण आहे स्त्रियांचा हा. दरवर्षी आपण उत्साहाने वटपौर्णिमा साजरी करत असतो आणि छान तयार होत असतो. नवऱ्यासाठी दीर्घायुष्य मागत असतो. वडाच्या झाडाची पूजा करत असतो. पण यावर्षीची जी वटपौर्णिमा आहे खरंच खूप स्पेशल आहे, कारण की नवीन घरात मी वटपौर्णिमा साजरी करणार आहे. आणि खूप सुंदर सुंदर आता वस्तू आहे माझ्याकडे, तर छान मी सगळ्या गोष्टी डेकोरेट करू शकते आणि मस्त डेकोरेशन वगैरे करून मग पूजा वगैरे करू शकते. छानशी अशी साडी नेसणार आहे मी. त्यानंतर मग हळदीचं लेपन, देवपूजा आणि त्यानंतर मग मी पूजेची तयारी करणार आहे. मी आता नॉर्मल ड्रेस घातलेला आहे. त्याचं कारण हे का आता देवपूजा वगैरे करायची, हळदीचं लेपन आणि पूजेचं सगळं साहित्य वगैरे सगळी तयारी झाली, त्यानंतर साडी नेसणार मी आणि नंतर मग बाकीची पूजेची जी तयारी आहे ती दाखवणार. म्हणजे ड्रेसवर कसं पटापटनं देवपूजा किंवा लेपन वगैरे असतं ना, तर ते करता येतं आपल्याला. म्हणून मग मी सकाळीच आवरून घेतलं. परिवेला गेलेले आहे स्कूलला आणि मग माझं पटकन आवरलं मी. तर म्हटलं चला व्हिडिओला सुद्धा सुरुवात करते. आणि व्हिडिओ कसा वरांडामधूनच सुरुवात करते मी. भरपूर जण मला म्हणतात मला का खूप कमी जागा आहे, पण असं नाही आहे. आम्ही आतमध्ये राहतो नाही त्या वरांडाच्यात, आम्हाला माहिती आहे भरपूर स्पेस आहे. बघताना तसं वाटलं असो, पण वरांडामध्येच मी छान आज वटपौर्णिमेची पूजा करणार आहे, वडाची झाडाची पूजा करणार आहे. तर हे सगळं मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवायला खरंच खूप एक्सायटेड आहे. मेहंदी काढायची होती मला, पण जमलंच नाही. काल खूप जास्त बिझी होते मी त्यामुळे. तर चला आता मी पटकन आवरून घेते आणि दिवसभराचं जे काय असणार आहे एकदम पॉझिटिव्ह वाईब्स त्या तुमच्यासोबत शेअर करते. तुम्ही बघितलं स्टार्टिंगला मी उंबरठा पूजन केलं, त्यानंतर मग देवपूजा झाली आणि पूर्ण घरात धूप फिरवला ना, तर इतकं प्रसन्न वाटतं. आणि महत्त्वाचं म्हणजे आज सकाळी का पहाटे माहिती नाही, पाऊस खूप झाला आणि त्यामुळे वातावरण इतकं मस्त आहे. एवढा दिवस सर्वांना उन्हाचा खूप जास्त त्रास झाला होता, तर बाहेर सगळ्या घरात म्हणजे घरातले जेवढे पण विंडोज हे दरवाजे वगैरे जे आहे ना, सगळे मी ओपन ठेवलेले आहे आणि इतकी फ्रेश हवा येते आणि गार वाटते. महत्त्वाचं म्हणजे सकाळी उठल्या मी वरांडामध्ये झोक्यावर बसले होते आणि लवकरच आवरायला सुरुवात केली होती मी. आणि आता तुम्ही बघितलं त्या टेबलवर आहे ना, मी धूपसुद्धा लावलेला आहे आणि आत्ता मी काय डेकोरेशनच्या वस्तू आणलेल्या आहे, तर त्या मी दाखवते तुम्हाला. आणि त्यासोबतच आहे ना, मला पूजेचं ताटसुद्धा तयार करायचं आहे. त्याची तयारी झाली ना, तर मी कसं पटकन आहे ना माझी तयारी करून घेईल आणि व्यवस्थित अगोदर आहे ना पूजा झाली ना, त्यानंतर मग फराळाचं वगैरे काय असणार आहे हे सगळं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. थांबा. सकाळचे 9:30 झालेले आहेत आणि आता 5 मिनिटात मी तयारी करायला जाते. आणि बघा हे झेंडूची माळ आहे, आर्टिफिशियलच आहे, तर हे मी थोडंसं डेकोरेट करणार. आणि ही रांगोळी तुम्हाला आठवत असेल मी भारतामधनं घेऊन आले होते आणि याचा खूप यूज आहे. ॲक्च्युली आपण दिवाळीमध्ये
किंवा आपल्याला काय डेकोरेशन करायचं असेल त्याच्यासाठी, तर मग मी हे असं खाली टाकणार आहे. आणि मग हे जसं मला करता आलं तर तसं करते मी. आणि एक छोटासा बाहेर टेबल आहे, तर त्या टेबलवरच मी आता पूजा करणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे पूजा मी वरांड्यामध्येच करणार आहे. मला असं बाहेर आता आपलं जे गार्डन आहे तिथे करायची गरज नाही आहे, कारण की तो छोटासा रूम आहे. मला असं वाटतं त्या ठिकाणी मस्त देवपूजा करता येईल आणि मला वडाची सुद्धा पूजा करता येईल. आणि इथे आहे वडाचं झाड, तुम्हाला दाखवते. इथे आहे आपलं वडाचं झाड आहे बघा. चला आता आपण थोडंसं डेकोरेशन करू. अशा पद्धतीने मला असं वाटतं डेकोरेशन केलं पाहिजे, कारण की छान टेबलच्या खाली रांगोळी दिसते आणि त्याच्यावरती ही अशी झेंडूची माळ. आता हे असं सिम्पलचं डेकोरेशन केलेलं आहे मी. आता काय करते, पटकन जाते, तयारी वगैरे करते आणि मग माझं लुक दाखवते मी. आणि बाकीचे पूजेचं ताट वगैरे कसं तयार केलेलं आहे ते नंतर दाखवते. ही सुंदर अशी बांधणीची साडी नेसणार आहे मी. आणि त्यावर हा नेकलेस असणार आहे मॅचिंग गोल्डन आणि थोडं मोत्यांचं. त्याच्यानंतर हे सुंदर असं मंगळसूत्र घालणार आहे. आणि नेकलेसवरचे हे कानातले हिरव्या बांगड्या आणि त्याच्यापुढे हे ना हे कडे घालणार आहे मी. आता मी हळदीचं लेपन केलं त्यामुळे माझे हात पण असे येलो येलो झालेले आहे. चला आता पटकन रेडी होते. फायनली तयार झालेले आहे मी. आणि खूप दिवसानंतर किंवा खूप महिन्यानंतर असा सुंदर लुक झालेला आहे. सुंदर अशी बांधणीची साडी नेसलेली आहे मी बघा. त्याचा पदर असा आहे आणि त्याची ब्लाऊजची डिझाईन अशी. आणि त्यावर असं मॅचिंग असा मी नेकलेस घातलेला आहे. आणि सुंदर असं हे डायमंडचं असं हे 2 वाट्याचं मंगळसूत्र. आणि त्याला सिमिलर अशा बांगड्या आणि हिरव्या बांगड्या. त्या हिरव्या बांगड्या तर मला सगळ्या याच्यावर आवडतात. तर असा आहे माझा लूक. आणि कसा वाटला तुम्हाला हा माझा स्पेशल लूक, कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि हे डेकोरेशन केलेलं आहे तुम्हाला दिसलं. पूजेचं ताट तयार आहे. तर इथे मी दिवा घेतलेला आहे, पंचामृत आहे, वडाला आपल्याला ठेवायला इथे वस्त्र, हळदी कुंकू, फुलं, पान सुपारी, अक्षदा, दोरा आणि आंबा. तर पूजेचं ताट पण तयार आहे. आता थोड्या वेळात आपण पूजा करायला सुरुवात करू. इतकं सुंदर दिसते ना ते ग्रीन याच्यावर, ते कलरफुल एकदम. आणि फोटोज इतके सुंदर आलेले आहे. आणि काही रील्स पण शूट करणार आहे. आणि या निमित्ताने कसं छान नटणं होतं, रील्स शूट करणं होतं, फोटोज काढणं असतं. तर तुम्ही अजूनपर्यंत जर मला इंस्टाग्रामला फॉलो नसेल केलं ना, तर कोमल ठोसरे माझं इंस्टाग्राम ID आहे. तिथे तुम्ही नक्की मला फॉलो करा. तुम्हाला छान छान पोस्ट, मिनी ब्लॉग्स आणि असे पोस्ट वगैरे ना बघायला मिळतील.
तुझे झाले छान. छान बनवली. तेच. मनोज पण तयार झाले आज. स्पेशल दिवस आहे तर मग थोडा रेडी झालेलो आहे मी पण. पण छान झाली पूजा मस्त. मला असं वाटतं की आता इनफ स्पेस मिळते पूजा करायला. स्पेस आहे तुम्हाला आता दिसत असेल बघा. हो आणि दिवा विजत नाहीये कारण की आपण हे ग्लास बंद केलेत, हवा येत नाहीये. युजली आपण तिकडे करायचो दिवा विजून जायचं. दिवा विजून जायचं आणि ते गवत पण आलेलं असायचं, असंच वातावरण असायचं, पाऊस वगैरे. पण इथे कसं आपल्याला पूजा वगैरे सगळं करता येईल, त्यामुळे मी ना जास्त आनंदी ऍक्च्युली. मला खूप आनंद होतोय आणि एकदम असं फ्रेश आणि एकदम असं म्हणतो पॉझिटिव्ह याच्याने हळूहळू करत होते. नॉर्मली कधी कधी होतं घरातलं आवरणं आपल्याला सगळं पूजेची त्या थोडी चिडचिड होते, पण आता कसं जास्त असं चिडचिड नाही झाली, एकदम स्मूथली सगळं झालं, देवपूजा सगळं. आणि आता पण दिवा विजत नाहीये ना, ते किती पूजा करता करता दिवा विजायचा. आणि छान अशी वटपौर्णिमा मी इथे युरोपमध्ये साजरी केलेली आहे. दरवर्षी तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच असता, पण या वर्षीची स्पेशल हेच, कारण की नवीन घरात आपण ही पहिली वटपौर्णिमा साजरी करतोय आणि मनासारखी होणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. तर त्यामुळे जास्त आनंद होत आहे. चला आता मग सकाळी मी चहाच घेतला होता आणि आता फराळाची तयारी करते. नॉर्मली आपण फ्रुट्स वगैरे खातो, पण सगळ्यांसाठी बनवायचं असतं, सगळ्यांचा विचार करावा लागतो. त्यामुळे मग मी बनवणार आहे साबुदाणे वडे, जे सर्वांना खूप आवडतात. परीला पण आवडतात, बेलाला आणि मनोजला पण खूप आवडतात. खूप महिने झाले ते बनवलं सुद्धा नव्हतं असं उपवासाच्या वेळेस. म्हटलं चला ते बनवणं पण होईल आणि सगळे आनंदाने खातील सुद्धा. चला आता मी फराळाचं बनवायला सुरुवात करते. अशी बोलते फराळाचं बनवायला सुरुवात करते मी. साबुदाण्याचे वडे बनवणार आहे आणि त्यासोबत बनवणार आहे दह्याची चटणी. मला असं वाटतं खूप वेळेस ना मी ही रेसिपी शेअर केलेली आहे, पण झटपट मी एकदा सांगून देते, कारण की नवीन सबस्क्राईब केलेलं चॅनलला किंवा काही लोकांकडनं त्या गोष्टी स्किप झाल्या असतील, म्हणून म्हटलं चला याच्यामध्ये शेंगदाण्याची चटणी पण छान लागते, पण मी दह्याची चटणी बनवते, त्याचं कॉम्बिनेशन खूप मस्त लागतं. काल रात्रीच मी साबुदाणे भिजत ठेवले होते, कारण की मला माहिती आहे साबुदाणे वडे सर्वांना खूप आवडतात आणि अशा निमित्तानेच आपण यांना अशा वेगवेगळे पदार्थ बनवत असतो. चला दाखवते तुम्हाला. हे जे बटाटे आहे आता हे उकडायला ठेवलेले आहे मी. इथे मी काय केलेलं आहे, दही घेतलं, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं, दाण्याचा कूट टाकला, कोथिंबीर टाकली आणि यामध्ये आपल्याला फक्त जिरे कोथिंबीरीची ना फोडणी द्यायची आहे. त्यानंतर मग मीठ, थोडंसं साखर टाकून आपल्याला ही अशी दह्याची चटणी बनवून घ्यायची आहे. खूप सोपी आहे ही. आणि त्यानंतर साबुदाणे भिजवलेले घेतले, दाण्याचा कूट टाकलेला आहे, कोथिंबीर आहे. यामध्ये मी हिरवी मिरची, जिरे, मीठ याची पेस्ट टाकणार आहे आणि नंतर मग मी बटाटे उकडले ना तर मग ते ॲड करून छान मिक्स करून घेणार आहे. तर आता मिक्सरमध्ये आता ग्राइंड करायला घेते मी. हे बघा हिरवी मिरची, जिरे. आणि भरपूर जण म्हणतील कोथिंबीर चालत नाही, पण आमच्या घरात पहिल्यापासून उपवासाला कोथिंबीर टाकतात, म्हणून मग मी पण तेच फॉलो करते. काही ठिकाणी चालतं, काही ठिकाणी नाही चालत, प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. मस्त अशी दह्याची चटणी रेडी आहे बघा. नक्की ट्राय करून बघा, खूप भारी होते. तर मी एक बनाना खाल्ला होता पूजा झाल्यानंतर आणि आता मी फराळाची तयारी केलेली आहे. साबुदाणे मी वडे बनवणार आहे, ही पण एक माझी स्पेशालिटी आहे. आणि इथे दह्याची चटणी, हे बघा मस्त अशी दह्याची चटणी झालेली आहे. ते ठेवलेले आहे गरम करायला. आता आपण आकार देऊया आवडीनुसार. साबुदाणा पण छान भिजला होता, त्यामुळे थोडंसं काढून ठेवलं मी. कधी कधी काय होतं, ते मिक्सचर आहे ना जास्त झालं ना तर मग म्हणजे फेकायला जायला नको, म्हणून मी थोडंसं काढून ठेवलं. लागलं तर परत त्याच्यामध्ये बटाटा मिक्स करून आपल्याला वडे करता येतात. दाण्याचं कूट पण आहे तर ते पण ॲड करता येतं. कमी पडल्याच्या नंतर ते करू शकतो, पण जास्त झाल्यावर मग प्रॉब्लेम होतो. मग असं बघा असा आकार दिलेला आहे सगळ्यांना आणि मस्त असे छान फुलतात ते. पटापट बनवून घेते. मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहे. मस्त तुम्ही बघू शकता असं मस्त फुलता आहेत ते.
गोल्डन ब्राऊन झालेले आहे बघा. आवाज बघा. मनूची प्लेट तयार करते. उचलून घेते मी आता. किती कलरफुल दिसत होता ऍक्च्युली हे. निघाले मी परिबेलाला आता आणायला आणि गाडी इतकी गरम झाली होती ना, त्यामुळे मग मी काच पण खाली केलेली आहे, म्हणजे विंडो पण ओपन ठेवलेली आहे आणि AC पण लावलेला आहे. आणि आज तरी वातावरण एकदम ढगाळलेलं आहे. सकाळी पाऊस झाला, मध्ये मध्ये ऊन तर पडतंय, पण असं गाडी अशी गरम झाली ना डेंजर. तर असं दोन दिवसच झाले मी गाडी चालवली नाही, पण असं वाटतं बापरे किती दिवस झाले मी गाडीला हातच लावलेला नाही. एकदा गाडी चालवायची सवय झाली ना, तर एक दिवस जरी गॅप पडला ना तर असं वाटतं खूप दिवस झाले गाडीला आपण हातच लावलं नाही, गाडी चालवत नाही आहे. आणि आता निघालेले वातावरण मस्त झालेलं आहे आणि काय 10-1 मिनटं 7-8 मिनटं तशी पण मी पोचतेच. पण ट्रॅफिकवर डिपेंड आहे. खूप वेळेस मी तुमच्यासोबत त्या गोष्टी शेअर केलेल्या आहेत. मला कपडे चेंज करावे लागले कारण की ड्रेसवर मी नाही जाऊ शकत आणि मग ते आपलं कुंकू वगैरे सगळं असतं ना, तर त्यामुळे मग मी सगळं ते चेंज वगैरे केलं. घरी जेव्हा जाईल तेव्हा परत मी ड्रेस घालणार आहे. आणि आजचा दिवस कसा निघून गेला मला अजिबात कळालं नाही. दिवसभर कामामध्ये, मग पूजा वगैरे फराळाचं केलं, थोडंसं 15-20 मिनटं आराम केला, लगेचच मग मी निघाले कपडे वगैरे चेंज करून. आता परिबेला आले ना तर त्यांना परत मग त्याचं जेवणाचं वगैरे, मग संध्याकाळी स्वयंपाक, नैवेद्य, खूप साऱ्या गोष्टी आहेत. स्वयंपाकाला सुरुवात केली मी. परिबेला आल्या, त्यांना पटकन आहे ना साबुदाणे वडे फ्राय करून दिले. त्यांना इतके आवडले, त्यांनी आवडीने खाल्ले. लगेचच मग मी स्वयंपाकाच्या तयारीला सुरुवात केली. वरण भात, परत मेथीची भाजी, चपात्या आणि गोडमध्ये काहीतरी बनवते. आणि आता वाजलेले आहे 5:30 आणि आज परिबेला तेच म्हणत होते मम्मा आज इतकं छान वाटते ना, आणि किती दिवसानंतर त्यांना वरंदामध्ये ना बसायला मिळालं. आणि आता साधी फक्त लसूण हिरवी मिरची टाकूनच आहे ना मी मेथीची भाजी बनवते. दाण्याचा कूट वगैरे टाकणार नाही. नॉर्मली मी दाण्याचा कूट टाकते. आणि मेथीची भाजी मी 2 घेऊन आले होते. नैवेद्य दाखवलं, जेवण केलं, म्हटलं चला आता तुमच्याशी बोलते. तर ॲक्च्युली जे पण आपले सण असतात तर भारतातच नाही, माझ्यासारखे भरपूर असे ना बाहेरच्या देशात राहणारे जे लोक आहेत ते तेवढ्याच उत्साहाने, मनोभावाने, श्रद्धेने सण साजरे करत असतात. आणि वटपौर्णिमेचं सांगायचं झालं तर आपण ते लहानपणापासून बघत आलेलो आहोत आणि ती आपली संस्कृती आहे. आणि जेवढं पण आउट ऑफ कंट्री राहतात ना लोक, तर मी बघते आज वटसावित्री आहे तरी पण आहे ना लोक म्हणजे वडाचं झाड नसतानासुद्धा वडाची अशी प्रिंट काढून पूजा करताय, मनोभावाने श्रद्धेने पूजा करताय, तर ते बघून भारी वाटतं. माझ्याकडे पण वडाचं झाड नाही आहे, पण जे झाड आहे आता माझ्याकडे त्याची मी पूजा करते. मनोभावाने करत असं, श्रद्धेने करत असं, तेच जास्त आपलं इम्पॉर्टंट असतं. असं नाही का भारतात असल्यावरच आहे ना आपण ही संस्कृती आणि जे आपले सण वगैरे आपण साजरे करतो. नाही, देश जरी सोडलेला असला ना तरी पण आपण आपली संस्कृती सोडलेली नाही आहे. म्हणजे माझ्यासारखे भरपूर जे लोक बाहेरच्या देशात राहतात ना, त्यांच्याबद्दल पण सांगायचं आहे का आम्ही देश जरी सोडलेला असताना आपण संस्कृती सोडत नाही. आपला कोणताही सण असो तेवढाच उत्साहाने, मनोभावाने, श्रद्धेने ना साजरा करत असतो, एवढं मला सांगायचं आहे. आणि जेव्हा सण वगैरे येतात ना तर मग त्याचा उत्साह वेगळाच असतो. भलेही आजूबाजूला ना इंडियन कम्युनिटी नाही आहे किंवा इथे इंडियन्स नाही आहे जास्त, पण जेवढं पॉसिबल होतं तेवढं मी करण्याचा प्रयत्न करते. वटपौर्णिमा इथे मी छानशी पूजा मांडली, तुम्ही बघितलं. मी पूजा केली श्रद्धेने आणि
मी जे करते तर ते परिबेलासुद्धा बघतात. मग ती देवपूजा असो डेली, परत जे आपले सण असो, तर त्या परिबेला आहे ना बघत आलेले आहेत. त्यांना भरपूर काही गोष्टी माहिती आहे. रोज संध्याकाळी दिवा परी लावते, बेला लावते. तर ते का लावतात, कारण की मला त्यांनी बघितलेलं आहे. मी संध्याकाळची देवपूजा वगैरे करते, परी स्वतःहून विचारते, मम्मा दिवा लावायचा आहे का, अगरबत्ती लावायची आहे का. ती जेव्हा स्वतःहून विचारते ना, तेव्हा खरंच मला खूप छान वाटतं आणि अभिमानसुद्धा वाटतो का आपलं बघून आपले मुलं शिकत आहेत. म्हणून मग आवर्जून मी आपली संस्कृती जपण्याचा प्रयत्न करते, आपले सण साजरे करण्याचा प्रयत्न करते आणि ते व्हिडिओ थ्रू तुम्हाला दाखवत असते. तर असा होता वटपौर्णिमेचा व्हिडिओ आणि तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.